विद्यार्थी मित्रांनो, हा आलेखावर आधारित प्रश्न पहा. पुढील स्तंभालेखामध्ये विविध खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. हे पहा, इथं आलेख आहे, इकडे खेळाडूंची संख्या आहे आणि खाली खेळ आहेत. आणि प्रश्न काय विचारलेला आहे पहा यावर, तर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा कितीने जास्त आहे. अगदी सोपा प्रश्न पहा. आता आपल्याला पाहायचंय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे. इकडे खेळाडूंची संख्या आहे. क्रिकेट 10, 20, 30, 40 म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 40. बऱ्याच विद्यार्थी काय करतात 40 आणि 30. तर आपल्याला प्रश्न काय विचारलाय, कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कितीने, क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा कितीने जास्त आहे. कितीने जास्त आहे म्हटल्यानंतर अगदी सोपा प्रश्न. काय करायचंय, क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 40 आणि कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 30. 40 मधून 30 गेले 10. म्हणजेच कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या कितीने जास्त आहे, 10 ने जास्त आहे. आणि अगदी सोपा प्रश्न, म्हणून उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, सोपा आहे, परंतु समीकरण आपल्याला तयार करता आलं पाहिजे. काय आहे प्रश्न, एक संख्या व तिच्यापेक्षा दुप्पट. प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना समजला त्याचं उत्तर चुकणार नाही. एक संख्या आहे आणि तिच्यापेक्षा दुप्पट असणारी संख्या यांची बेरीज किती आहे, 8460 आहे. तर ती संख्या कोणती. काय करायचंय, समजा ती संख्या कोणती, एक्स मानूया किंवा वाय माना, कोणतेही अक्षर माना. समजा ती संख्या एक्स मानू. म्हणजे एक संख्या म्हणजे कोणती, एक्स संख्या. तिच्यापेक्षा दुप्पट म्हणजे तिच्यापेक्षा दुप्पट असणारी संख्या कोणती, दुप्पट असणारी संख्या बरोबर पट म्हणजे 2x. आता यांच्या दोघांची बेरीज किती आहे, 8460 आहे. म्हणजे पहिली संख्या x आणि दुसरी संख्या तिची दुप्पट 2x यांची बेरीज किती आहे हो, 8460. झालं समीकरण एवढं तयार झालं की आपल्याला समीकरण सोडवता येतं. पहा आता काय करा, 2x आणि 2x ची बेरीज किती हो, 3x बरोबर 8460. आपल्याला माहिती आहे x इकडे ठेवलं x. आता 3 हे गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेलं तर ते भागाकारात जातं, म्हणून 8460 भागिले 3 करा भागाकार. 3 दुनी 6, 2 उरले, 3 8 24. काय उरलं का नाही, 3 दुनी 6 आणि 3 0 0. म्हणजे x बरोबर किती आलो, 2820. x म्हणजेच काय, तर ती संख्या, आपल्याला ती संख्या विचारलेला आहे, आपण ती संख्या x मानलेला आहे. म्हणजेच 2820 ही संख्या कुठे आहे पहा, 2820. अगदी बरोबर. पहा अतिशय महत्वाचा प्रश्न, अगदी 2री 3री पासून हे तुम्ही शिकलेले आहे. प्रश्न काय आहे पहा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या. आपण संख्या लिहिल्या असतात सर्वाधिक वेळा लिहिला जाणारा अंक कोणता असेल. अगदी सोपी पद्धत पहा. पर्याय आहेत A 0, B 1, C 2 आणि D 3. या 1 ते 100 संख्यावर आधारित खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी नंतर देईन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळेल. परंतु आता या प्रश्नाचं उत्तर सोप्या पद्धतीने सांगतो. 1 ते 100 पर्यंतचा अंक आपण जेव्हा लिहितो तेव्हा सर्वांना माहित असलं पाहिजे 0 हा अंक किती वेळा येतो. 0 हा अंक लक्षात ठेवा, यापुढे कधीही प्रश्न विचारला तर अशा पद्धतीचा प्रश्न चुकणार नाही. 0 हा अंक 11 वेळा येतो. किती वेळा येतो, 11 वेळा. 1 हा अंक किती वेळा लिहिला जातो 1 ते 100 मध्ये, 1 हा अंक 21 वेळा. आणि बाकीचे सर्व अंक 2, 3, 4 सगळे 8, 9 पर्यंतचे सगळे अंक किती वेळा लिहिले जातात, 20 वेळा लिहिले जातात. हे आपल्या सर्वांना माहित असलं पाहिजे. म्हणजेच काय, आता प्रश्न काय आहे की संख्या लिहिल्या असतात सर्वाधिक वेळा, म्हणजे सर्वाधिक म्हणजे काय हो, जास्तीत जास्त वेळा कोणता अंक लिहिला जातो, कोणता अंक लिहिला जातो, 1. कोणता अंक लिहिला जातो, 1 हा अंक किती वेळा लिहिला जातो, 21 वेळा. सर्वाधिक हा शब्द थोडस शब्दामध्ये
बदल केला की आपण गोंधळून जातो, परंतु गोंधळून जायची गरज नाही. अगदी सोपा प्रश्न. एक हा अंक जास्तीत जास्त वेळा लिहिला जातो किंवा कमाल वेळा पण असं विचारलं जातं. कमाल वेळा, किमान वेळा असे शब्द लक्षात ठेवा. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. कारण एक हा अंक जास्तीत जास्त वेळा लिहिला जातो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं त्यांनी दुरुस्त करून घ्यायचं. पहा विद्यार्थी मित्रांनो, कोण आणि त्यावर आधारित हा प्रश्न अगदी सोपा आणि याचं उत्तर सुद्धा मी सोप्या भाषेत सांगणार आहे. ही आकृती आहे कोणाची आणि प्रश्न काय विचारलेला आहे पहा. आकृतीतील कोण CBA कुठे पहा CBA, कोण ABD आणि कोण DBE यांची मापे अनुक्रमे किती आहेत. पर्याय आहेत A 90 अंश 45 अंश 90 अंश, B 45 अंश 45 अंश 90 अंश, C 180 अंश 90 अंश 90 अंश आणि D 90 अंश 45 अंश 45 अंश. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय काय दिलेले. या आकृतीमध्ये ABD या कोणाचं माप 45 अंश दिलेलं आहे. कोण ABD ABCचं 45, ABDचं माप 1 अंश आणि कोण DBE याचं माप किती आहे हो. इथं काहीच दिलं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं इथं काहीच दिलं नाही, परंतु इथं हा काटकोन आहे. कोणता कोण आहे. काटकोन आहे. काटकोन म्हणजे काय, किती अंशाचा असतो काटकोन. काटकोन हा 90 अंशाचा असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून आता काय करायचंय, त्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे 180 अंश असते. म्हणून काय करायचं आपल्याला, x अंश अधिक 45 अंश अधिक हा 90 अंश बरोबर या तिघांच्या कोणांची मापांची बेरीज 180 अंश असते. आणि आता समीकरण तयार झालेलं आहे. समीकरण सोडवा. सोपी पद्धत आहे. पहा, x अधिक 45 अधिक 90, x अधिक 45 आणि 90 ची बेरीज करा. 5 9 5 9 4 13 135 अंश बरोबर 180 अंश. किती 180 अंश. आता फक्त इकडे x ठेवा. x बरोबर 180 अंश हे 135 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेलं तर काय होतं, वजा होतं 135 अंश. आता x बरोबर 180 अंश मधून 135 काढा. किती राहिले हो, वजाबाकी करा 45 अंश. म्हणजे x ची किंमत इथे किती आली हो 45 अंश. इथं ऑलरेडी 90 अंश आहे. म्हणजेच या कोणाचं माप, कोण CBA या कोणाचं माप 45 अंश आहे. कोण ABD या कोणाचं माप 45 अंश आहे. आणि कोण DBE या कोणाचं माप 90 अंश आहे. परंतु हा शब्द बरेच विद्यार्थी वाचत नाहीत. अनुक्रमे असं म्हटलेलं आहे. अनुक्रमे म्हणजे याच क्रमानुसार. म्हणजे या कोणाचं माप 45 कुठे आहे पहा पर्यायामध्ये 45 अंश आहे, 45 अंश आहे आणि 90 अंश आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर. परंतु काही विद्यार्थी काय करतात, इथे पण 45 45 90 आहे, परंतु याचा क्रम उलटा दिलेला आहे 90 45 45. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न चुकू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक बी मध्ये काय दिलेले आहे 45 अंश 45 आणि 90 अंश. म्हणजे हा जो क्रम आहे अनुक्रमे कोण CBA, कोण ABD आणि कोण DBE या कोणाचं माप 45 अंश 45 आणि 90 अशा क्रमाने आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहा, एक पदावली किंवा या पदावलीला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे. पदावली कशी सोडवायची हे यापूर्वीही मी अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पदावली काय आहे, चौकटी कंसात पुन्हा लहान कंस 2 अंश 3 अधिक 4 अंश 9 कंस बंद चे 3 अंश 5 भागिले 1.2 अंश 3 गुणिले 1.4 अंश 1 अंश 4 वजा 1 अंश 3 चौकटी कंस बंद. याला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे आणि उत्तर काय येतं ते आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. सोपी पद्धत. आता काय करायचंय, अगोदर लहान कंसामध्ये काय आहे पहा, बेरीज आहे. 2 अंश 3 आणि 4 अंश 9 ची बेरीज करायची. छेद समान नाही. छेद समान नसेल तर 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांची बेरीज करता येते. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती करा. किंवा मी या ठिकाणी सांगतो यांचा लसावी काढा. 3 आणि 9 चा लसावी किती येतो 9.
म्हणजे यांचा छेद काय होतो इथे लिहितो मी, चौकटी कंस चालू, यांचा लसावी 9 येतो. आता यांचा छेद समान झाला म्हणजे आता काय करायचं, याला 3 न गुणायचं, बेत्रिक 6 अधिक 4 अंश छेद 9, पुढे काय करायची गरज नाही. त्यानंतर हे कंसात असंच ठेवूया. चे म्हणजे काय, गुणिले 3 अंश छेद 5, 3 अंश छेद 5 भागिले, आपण पुढे तसंच ठेवूया. आता 1.2 अंश छेद 3, हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, त्याला अपूर्णांकात करा. म्हणजे काय करायचं, 3 1 3, 3 आणि 2 5, 5 अंश छेद 3. हे 5 अंश छेद 3 कसं आलं कळालं आपल्याला, गुणिले 1.1 अंश छेद 4, हा सुद्धा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, याला पण काय करा, अपूर्णांकात रूपांतर करा. 4 1 4, 4 आणि 1 5, 5 अंश छेद किती 4 वजा 1 अंश छेद 3. आता पहा परत आपल्याला इथं काय करायचंय, बेरीज करा. 6 चौकटी कंस तसाच ठेवू आपण. 6 अधिक 4, 6 आणि 4 10, 10 अंश छेद 9 गुणिले 3 अंश छेद 5. आता इथं लक्षात ठेवा, इथं भागिले आहे, भागिले 5 अंश छेद 3 आहे, याला काय करा, गुणाकार व्यस्त करा. भागाकार करणे म्हणजेच काय करणे, गुणाकार व्यस्त. भागिलेच्या ऐवजी गुणिले चिन्ह दिलं आणि 5 अंश छेद 3 च्या ऐवजी 3 अंश छेद 5 लिहिलं. गुणिले जशास तसं 5 अंश छेद 4 वजा 1 अंश छेद 3. आता काय करायचं, इथपर्यंत गुणाकारच आहे बघा. 10 अंश छेद 9 चा गुणाकार 3 अंश छेद 5 गुणिले 3 अंश छेद 5 गुणिले 5 अंश छेद 4 वजा 1 अंश छेद 3. आता काय करा, जिथं जिथं भागाकार करता येतो संक्षिप्त रूप ते करा. 5 ने भागा, 5 ने 10 ला भाग जातो, 5 1 5, 5 2 10, इथं काय उरलं. आता 3 ने 9 ला भाग आला, 3 1 3, 3 3 9. आता या 3 ने या 3 ला भागा, 3 1 3, 3 1 3. त्यानंतर या 5 ने या 5 ला भागा, 5 1 5, 5 1 5, आणि या 2 ने 4 ला भागा, 2 2 4. असं तिरकस भागता येतं किंवा अंशाने छेदाला, छेदाने अंशाला भागता येतं. आता मला सांगा वर काय उरलं, वर फक्त 1 उरलं. काय उरलं बघा, काय काय उरलं, 1 उरलं. 1 अंश छेद 2 किती 2 वजा, आणि हे 1 अंश छेद 3 काय उरलं, 1 अंश छेद 3. आता यांची वजाबाकी करा. पुन्हा छेद समान आहे का, छेद समान नाही, म्हणून आपण काय करतो, छेद समान करून घ्या. बेत्रिक 6 छेद समान केला. त्यानंतर 3 1 3 तिरकस गुणाकार करतो, 2 1 2, म्हणजेच काय आलो 3 आणि 2 5, सॉरी वजाबाकी आहे इथं, बेरीज नाही वजाबाकी आहे. 3 मधून 2 गेले 1, 1 अंश छेद 6. आता 1 अंश छेद 6 ला अतिसंक्षिप्त रूप देता येत नाही, किंवा 1 अंश छेद 6 हे उत्तर पर्यायामध्ये आहे का पहा, आहे. पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, गणित कितीही मोठं असू द्या, काळजीपूर्वक स्टेप बाय स्टेप जर सोडवलं तर आपलं उत्तर चुकणार नाही. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजला त्यांनी लाईक करत चला. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा घनफळावर आधारित प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. नवोदय, स्कॉलरशिप आणि NMMS परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जातो. काय आहे, घनाचे घनफळ, एका घनाचे घनफळ 729 घन सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे पृष्ठफळ. अगदी सोपा प्रश्न आहे. काय करायचंय, घनफळ दिलेलं आहे, पृष्ठफळ काढायचंय आपल्याला. मग घनफळ किंवा पृष्ठफळ काढण्यासाठी बाजू माहित असणं आवश्यक आहे. त्या घनाची बाजू, इथे बाजू दिली का नाही, परंतु घनफळावरून आपल्याला बाजू काढता येते. कशी काढायची, घनाचे घनफळ सूत्र काय आहे हो, पहा. घनाचे घनफळ सूत्र काय आहे, घनफळावरून बाजू कशी काढायची पहा, सूत्र माहित असणं आवश्यक आहे. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, बाजूचा घन. आता घनफळ किती दिलेलं आहे आपल्याला, 729 दिलेलं आहे. किती आहे 29 बरोबर बाजूचा घन. आपण हे जशास तशी किंमत ठेवलेली आहे. सोपा प्रश्न, सोप्या पद्धतीने सांगतो. आता 729 बरोबर बाजूचा घन. आता याला काय करा, 729 चा घनमूळ काढा. हे घनमुळाचं सूत्र आहे. घनमुळात 729 बरोबर इथं राहिलं फक्त बाजू. आता तुम्ही म्हणाल हे 3 कुठे गेलं,
3 घातांक हे घनमूळ लिहिलं आपण त्याचा. जसं आपण वर्ग लिहितो आणि वर्गमूळ तसं घनमूळ 729 बरोबर बाजू. आता 729 चा घनमूळ किती आहे? 9. कोणाचा घन आहे? 729 9 चा घन आहे. म्हणजे 9 बरोबर बाजू किंवा बाजू बरोबर 9. म्हणजे आपल्याला बाजू मिळाली, घनफळाची या घनाची बाजू मिळाली. बाजू मिळाल्यानंतर आपल्याला पृष्ठफळ काढता येतं. सूत्र काय आहे हो? घनफळाचे पृष्ठफळ बरोबर. सूत्र काय आहे? पृष्ठफळ काढण्याचे सूत्र काय आहे? घनाचे किंवा घनफळ घनाचे. हो ओके. घनाचे पृष्ठफळ बरोबर घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. 6 गुणिले बाजूचा वर्ग. आता मला सांगा पृष्ठफळ माहित आहे का आपल्याला? पृष्ठफळ काढायचं आहे. 6 गुणिले लिहा. आता आपल्याला बाजू मिळालेली आहे. बाजू किती आहे? 9 आहे. 9 चा वर्ग. 6 गुणिले 9 चा वर्ग बरोबर 6 गुणिले 9 चा वर्ग किती? 81. 6 गुणिले 9 चा वर्ग किती? 81. आणि आता 6 आणि 81 चा गुणाकार करा. 6 1 6 6 8 48. 486 हे घनफळ आहे. सॉरी हे पृष्ठफळ आहे. घनफळ असेल तर घन सेंटीमीटर हे एकक लिहिलं जातं आणि पृष्ठफळ असेल तर चौरस सेंटीमीटर हे एकक लिहिलं जातं. म्हणून उत्तर काय आलं? या आपल्या घनाचं पृष्ठफळ किती आलं? 486 चौरस सेंटीमीटर. कुठे आहे पर्यायामध्ये 486? 486 चौरस सेंटीमीटर इथं आहे. इथं 486 घन सेंटीमीटर दिलेलं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात? पटकन हा पर्याय शोधतात, परंतु 486 चौरस सेंटीमीटर हे उत्तर अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं अशा पद्धतीचं उत्तर बरोबर आलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं त्यांनी दुरुस्त करून घेत चला. पहा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. अपूर्णांकावर आधारित 2 अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांक किती आहेत? 2 आहेत. 2 अपूर्णांकाचा गुणाकार 1 येतो. त्यापैकी एक अपूर्णांक दिलेला आहे आपल्याला. त्यापैकी एक अपूर्णांक 12°/16 आहे. तर दुसरा अपूर्णांक कोणता? किती सोपा प्रश्न आहे. पर्याय आहेत ए 5°3, बी 16°4, सी 3°4 आणि डी 4°3. विद्यार्थी मित्रांनो एक अपूर्णांक दिलाय, दुसरा आपल्याला काढायचा आहे. समजा दुसरा अपूर्णांक किंवा तो अपूर्णांक कोणता मानूयात? एक्स मानू किंवा वाय मानू. कोणताही अक्षर तुम्ही घेऊ शकता. तो अपूर्णांक वाय कोणता? मग त्या 2 अपूर्णांकाचा गुणाकार 1 वाय आणि दुसरा अपूर्णांक कोणता आहे? 12°16. यांचा गुणाकार किती येतो? 1 येतो. आता चला समीकरण सोडवा. काय करायचंय? y आणि 12चा गुणाकार 12y अंश छेद 16 बरोबर 1. आता हे 16 आपण काय करूया? उजवीकडे घेऊया. हे भागाकारात आहे, हे गुणाकारात येतं. 12y तसंच ठेवूया आपण बरोबर 1 गुणिले 16. आता y बरोबर, आता फक्त y डावीकडे ठेवूया आपण, म्हणजेच हे 1 गुणिले 16 आपण ठेवलं भागिले हे 12 गुणाकारात आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे येताना ते भागिले मध्ये जातं. काय आलं? y बरोबर 1 गुणिले 16 भागिले 12. आता याला संक्षिप्त रूप द्या. कोणत्या तरी दोघांना एका संख्येने भागा. 4 ने भागूया. 4 त्रिकम 12, 4 जोग काय उरलं? 4 आणि 1 म्हणजे 4 1 4/3. आता 4/3 ला पुन्हा संक्षिप्त रूप जात नाही कारण 3 ही मूळ संख्या आहे. म्हणजेच दुसरा अपूर्णांक आला. तो अपूर्णांक कोणता आहे? 4/3. पर्याय कुठे आहे? 4/3 पर्याय क्रमांक 4 ला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. अपूर्णांकावरचं उदाहरण अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपण पाहिलेलं आहे. पहा हा प्रश्न. एका आयताकृती बागेची लांबी. आयताकृती तुम्हाला माहिती आहे समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ओके. आयताकृती बाग आहे, गार्डन. बागेची लांबी किती आहे? 90 मीटर व रुंदी 40 मीटर आहे. किती आहे? लांबी 90 मीटर, रुंदी 40 मीटर आहे. त्या बागेला 5 पदरी कुंपण घालायचंय. तारेचं कुंपण किती पदरी? 5 पदरी कुंपण घालण्यासाठी
30 रुपये प्रति मीटर, म्हणजे एका मीटरचा खर्च 30 रुपये, त्या तारेचा खर्च 30 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती रुपये खर्च येईल, म्हणजे पूर्ण 5 पदरी कुंपण घालण्यासाठी. पर्याय आहेत: 1 3,900 रुपये, बी 39,000 रुपये, सी 13,000 रुपये आणि डी 1,300 रुपये, म्हणजे 1,300 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये असे प्रश्न कसे सोडवायचे? अगोदर काय काय दिले ते पहा. त्या बागेची लांबी दिलेली आहे. काय दिलेलं आहे? बागेची लांबी सांगा. 90 मीटर. मी इथं लिहितो 90 मीटर मध्ये आहे. रुंदी किती आहे हो? रुंदी किती आहे? 40 मीटर. रुंदी किती आहे? 40 मीटर. त्यानंतर किती पदरी कुंपण करायचं आहे? 5 पदरी कुंपण. किती? आणि खर्च किती आहे हो? 30 रुपये प्रति मीटर. 30 रुपये प्रति मीटर प्रमाणे खर्च आहे. मग अशा वेळेस जेव्हा कुंपण घालायचं असतं, मग ते आयताकृती बाग असो, आयताकृती वर्ग असो, कुंपण जेव्हा घालायचं म्हणजे आपण कुंपण बाहेरून घालतो, म्हणजेच काय तर त्या आकाराचं परिमिती काढावं लागेल. काय करावं लागेल आपल्याला? या बागेची परिमिती. बागेचा आकार कसा आहे? आयताकृती आहे. म्हणून आपल्याला काय लिहायचंय? आयताकृती. मी पूर्ण लिहिणार नाही. आयताकृती बागेची परिमिती. काय लिहायचंय? सूत्र माहिती आहे तुम्हाला परिमिती काढण्याचं? आयताची परिमितीचं सूत्र माहित आहे. 2 कंसात हे सूत्र माहित असणं आवश्यक आहे. लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी. आता हे 2 का बरं लिहिलं? लांबी अधिक रुंदी का आलं हे तुम्हाला माहित आहे. आता इथे किंमत ठेवा. 2 कंसात म्हणजे 2 गुणिले, कंसात म्हणजे इथे गुणिले चिन्ह असतं. लांबी किती आहे? 90 मीटर. कंस 90 अधिक रुंदी किती आहे? 40 मीटर. रुंदी किती आहे? 40 मीटर. आता पुढे 2 गुणिले, आता 90 आणि 40 किती झाले सांगा? 0 9 4 130. 130 च्या दुप्पट. दोघांचा गुणाकार करा. 13 2 26 0 म्हणजे 260 मीटर ही आयताची परिमिती आली. म्हणजेच काय हो? हे एक पदरी कुंपण घालण्यासाठी 260 मीटर तार लागेल. किती मीटर तार लागेल? 260. आता एकच पदर घालायचं का आपल्याला? नाही. मग किती पदर घालायचे आहेत? 5. आणि खर्च किती आहे? एका मीटरला 30 रुपये. मग आता एकदम सोपी पद्धत सांगतो पहा. काय करायचंय? सूत्र काय करायचंय? एकूण खर्च बरोबर काय काढायचं आपल्याला? आता एकूण खर्च. एकूण खर्च बरोबर परिमिती. किती आली परिमिती? म्हणजे एक पदर कुंपणासाठी परिमिती गुणिले किती पदर? पदर गुणिले खर्च किंवा दर. काय म्हणू आपण त्याला? दर, म्हणजे त्याचे दर. आता बरोबर परिमिती किती आली? 260. पदर किती आहेत? 5. आणि दर किती रुपये आहे? 30. चला गुणाकार करा. 260 गुणिले 5 गुणिले 30. जो सोपा वाटतो तो अगोदर करा. हे 260 तसंच लिहू. 5 आणि 30 चा गुणाकार सांगा. 30 पाहिजे 150. एवढं काढलं. आता 260 आणि 150 चा गुणाकार करा. सोपी पद्धत सांगतो. इथला 1 0, इथला 1 0, 2 0 तसंच ठेवू. आता 15 ने गुणाकार करा. 15 सकी 90 ला 0 हातचे आले 9. 15 2 30 आणि 9 39. सॉरी 39,000 रुपये. पहा एकूण खर्च विचारलेला आपल्याला. 5 पदर कुंपण घालण्यासाठी 30 रुपये प्रमाणे, 30 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल? 39,000 रुपये येईल. किती खर्च येईल? पर्याय क्रमांक कुठे आहे पहा? बी. पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. सोपा प्रश्न. एक स्टेप काळजीपूर्वक समजून घ्या. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये हा सराव आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा किंवा अशा पद्धतीचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर बिनधास्तपणे सोडवू शकता. पहा हा प्रश्न वाचा. पी चे 15%
अधिक 27 बरोबर 30 बरोबर. तर पी बरोबर किती म्हणजे पी ची किंमत काढायची आहे. पहा अशा पद्धतीचे समीकरण सोडवताना काळजीपूर्वक लक्ष द्या. पर्याय आहेत ए 32, बी 15, सी 18 आणि डी 20. आता असं समीकरण सोडवायचं कसं? सोपी पद्धत. आता सर्वांना माहिती आहे पी चे म्हणजे काय हो? चे म्हणजे गुणाकार. पी गुणिले 15% कसं लिहितो आपण? 15% या पद्धतीने पण लिहितो. 15/100 अधिक 27 अधिक किती? 27 बरोबर किती आहे? 30. सोडवा समीकरण. आता पहा पी आणि 15 यांचा गुणाकार 15p. पी आणि 15p भागिले 100 अधिक 27 बरोबर 30. इथपर्यंत लक्षात आलं आपल्याला. आता पुढे जाऊया. आता हे 27 आपण उजवीकडे घेऊ. उजवीकडे म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे. 15p भागिले 100 बरोबर. आता हे अधिक 27 कुठे जाणार? उजवीकडे जाणार म्हणजे 30च्या पुढे. अधिक 27 आहे इथे वजा 27 होईल. आता पुढे जाऊया. 15p बरोबर 15p भागिले 100 बरोबर 30 मधून 27 गेले किती राहिले हो? 3. आता पुढे आता हे उदाहरण इकडे सोडवतो मी. आता पण 100 हे भागाकारामध्ये आहे. आता आपण इकडे गुणाकारात घेऊया. इथे पुढे घेतो 15p तसंच ठेवू आपण बरोबर 3 तसंच ठेवलं. आता 100 भागाकारात आहे याला आपण गुणाकारात घेऊ. त्यानंतर पुढे आता p फक्त इकडे राहील. p बरोबर 3 गुणिले 100 तसंच ठेवलं. 15p गुणाकारामध्ये आहे हे आपण इकडे भागाकारात आणलं. आता संक्षिप्त रूप द्या. 3 ने 15 ला भागा. 3 1 3 3 5 15 खाली 5 उरलं. 5 ने 100 ला भागा. 20 5 100 किंवा 5 2 10 5 0 0 1 आणि 20 उरलं म्हणजेच पी बरोबर किती आलं? 20. पी बरोबर किती आलं? 20. आपल्याला काय विचारलेलं आहे? पी बरोबर किती? पी बरोबर 20. पर्याय कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक डी हे उत्तर. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं त्याने दुरुस्त करून घ्या आणि हे समीकरण कसं सोडवलं हे लक्षात ठेवा. खूप छान प्रश्न आहे. एक पाण्याची टाकी. आपल्याकडे पाण्याची टाकी असते. 1/5 पाण्याने भरलेली आहे. आता आपण एक पाण्याची टाकी काढूया. मला काही जास्त चांगलं काढता येणार नाही परंतु एक पाण्याची टाकी काढूया आपण. अशी आहे का हो पाण्याची टाकी? ही पाण्याची टाकी आहे असं समजा. 1/5 म्हणजे किती हो? पहा इथे लिहितो मी. 1/5 म्हणजे किती? सांगा सांगा. 1/5 बरोबर किती? म्हणजेच 1/5 म्हणजे काय? आपल्याला अपूर्णांक माहित आहे. 5 भागापैकी 1 भाग भरलेला आहे म्हणजे याचे भाग किती आहेत? समान भाग 5. 1 2 3 बघा 1 2 3 इथं 4 आणि 5 असं समजूया. किती भाग झाले? 1 2 3 4 5. 1/5 एक पाण्याची टाकी आहे आणि 1/5 भाग पाण्याने भरलेला आहे म्हणजे 5 पैकी 1 भाग पाण्याने भरलेला आहे. समजा हा भाग कशाने भरलेला आहे? सांगा सांगा. पाण्याने भरलेला आहे. एक भाग 5 भागापैकी 1 भाग पाण्याने भरलेला आहे. ती पूर्ण भरण्यासाठी ही टाकी पूर्ण भरण्यासाठी आणखीन 52 लिटर पाणी लागते. आणखीन किती पाणी लागणार आहे? म्हणजे 1 2 3 4 हे 4 भाग म्हणजे किती लिटर पाणी? 52 लिटर. किती लिटर? म्हणजे 4 भाग पाणी म्हणजे किती? 4 भाग पाणी म्हणजे किती? 52 लिटर. 4 भाग पाणी म्हणजे 52 लिटर. आता एका भागात किती असेल पाणी? मग सोपी पद्धत. एका भागाचं पाणी काढूया. एका भागात पाणी किती बसते? एका भागात पाणी बरोबर 52 ला काय करा? 4 ने भागा. सांगा भागाकार करा. 4 1 4 1 उरलं 12 झाले. 4 त्रिकम 12 म्हणजे 13 लिटर पाणी. पहा अगदी सोपी पद्धत आहे. एका भागामध्ये किती लिटर पाणी बसतं? 13. असे किती भाग आहेत? 5.
मग 13 एक 13, 13 दोन्ही 26, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पाचे 5. म्हणजे या टाकीची क्षमता, म्हणजे या टाकीमध्ये किती पाणी बसतं? 65 लिटर. म्हणजे पहा, हे 13 लिटर एका भागाचं, ह्या एका भागात किती बसतं? 13 लिटर, आणि या 4 भागाचे मिळून 52 लिटर. म्हणजेच किती झालं? 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, 65 लिटर. या टाकीची क्षमता किती आहे? या टाकीमध्ये एकूण पाणी किती बसतं मग? सॉरी, या टाकीची क्षमता म्हणजेच या टाकीमध्ये एकूण बसणारं पाणी किती आहे? 65 लिटर. आणि म्हणून पर्याय कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक बी हे उत्तर 65 लिटर अगदी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये मी हे सांगत आहे, तुम्हाला समजत असेल तर लाईक करत चला. ओके, चला पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न. प्रश्न काय आहे? एका संख्येला 33 ने भागले. काय केले? एका संख्येला म्हणजे कोणत्या? माहित नाही आपल्याला. एका संख्येला 33 ने भागून येणाऱ्या भागाकाराला 100 ने गुणले आणि गुणाकारातून 300 वजा केले असता वजा बाकी 0 आली, तर ती संख्या कोणती? आता हे गणित कसं करायचं? समीकरण मांडायचं. अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. प्रश्नाकडून चला. एका संख्येला 33 ने भागले. आता एक संख्या कोणती? समजा काय? समजा ती संख्या कोणती मानू आपण? समजा ती संख्या x मानू. काय करू आपण? ती संख्या कोणती? ती संख्या बरोबर x. आता एका संख्येला म्हणजे x ला कितीने भागून? 33 ने भागून. कितीने भागू? म्हणजे x ला कितीने भागूया आपण? भागिले 33. येणाऱ्या भागाकाराला 100 ने गुणायचे. आता आपण याला कंस करू. याला कितीने गुणू? 100 ने गुणा. येणाऱ्या भागाकाराला 100 ने गुणले आणि गुणाकारातून 300 वजा केले. काय केले? 300 वजा केले. उत्तर किती येतं? वजा केले असता वजा बाकी 0 आले, तर उत्तर 0 येतं. तर ती संख्या कोणती? समीकरण तयार झालेलं आहे. इथं आपण मोठा कंस, चौकटी कंस वगैरे करू शकतो अशा पद्धतीने. ठीक आहे. पहा आता अगदी सोपी पद्धत. हे समीकरण कसं सोडवायचं? x भागिले 33 म्हणजेच काय करूया आपण? याला x अंश छेद 33 करूया. गुणिले, याला छोटा कंस चालू ठेवूया, गुणिले 100, छोटा कंस बंद, वजा 300 सॉरी बरोबर 0. आता काय करायचंय? x भागिले 33 गुणिले 100, 100 आणि 1 चा गुणाकार करा. 100 x भागिले 33 वजा, आता वजा 300 ला आपण काय करूयात? हे 0 तसंच ठेवू, वजा 300 इकडं अधिक 300 झालं. सोपं आहे की अवघड आहे? आता पुढे जाऊया. 100 x बरोबर, आता हे 300, 0 अधिक 300 म्हणजे किती? 300च. 0 मध्ये 300 मिसळलं 300. आता 33 हे भागाकारामध्ये आहे, इकडे आल्यानंतर काय होईल? गुणाकारामध्ये जातो. आता पुढे जाऊन x बरोबर, आता हे फक्त x ठेवलं, आता हे 100 कुठे येईल? इथं गुणाकारामध्ये आहे, इकडे पुढे चालून भागाकारामध्ये येतं. 300 गुणिले 33 आपण तसंच ठेवलं भागिले 100. आता करा भागाकार, त्याला संक्षिप्त रूप द्या. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, किती उरलं? इथं 3 उरलं, इथं 33 उरलं. म्हणजेच काय? मी इथं पुढे लिहितो x बरोबर 3 गुणिले 33 म्हणजे 33 त्रिक 99. म्हणजे काय? x ची किंमत किती आली? 99. म्हणजे आपल्याला ती संख्या x म्हणजे 99. म्हणून ती संख्या कोणती? 99. पर्याय क्रमांक कुठे आहे? 99. पर्याय क्रमांक बी ला आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहा, कितीही मोठा प्रश्न असेल, प्रश्न समजून घेऊन जर प्रश्न समीकरण तयार केलं आणि ते व्यवस्थित सोडवलं तर उत्तर चुकणार नाही. समजला प्रश्न तुम्हाला? ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि अगदी सोपा आहे. सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये मी सांगतो. 6.82 मीटर
म्हणजे 6 मीटर 82 सेंटीमीटर. 6.82 मीटर तारेतून 142 सेंटीमीटर तार कापली. म्हणजे एक तार आहे, त्याची लांबी किती आहे? 6.82 मीटर. त्यापैकी 142 मीटर कापली म्हणजे तोडली. तर बाकीची राहिलेली शिल्लक राहिलेली किती आहे? किंवा शिल्लक राहिलेली त्या तारेची लांबी किती? अगदी सोपा प्रश्न. पहा काय करायचंय. 6.82 मीटर तार आहे, 6.82 मीटर आहे हे काय आहे, आणि कापली किती? 142 मीटर कापली का सेंटीमीटर कापली? सेंटीमीटर कापली. पहा या दोघांचे एकक वेगवेगळे आहेत. अगोदर दोघांचे एकक सारखे करून घ्या. याला एकतर मीटर मध्ये करा किंवा सेंटीमीटर मध्ये करा. आपण काय करूया, दोघांनाही सेंटीमीटर मध्ये करू. आता 6.82 ला सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? गुणिले 100 ने गुणावं लागेल. बरोबर. गुणाकार करा. अगोदर दशांश चिन्ह नाही असं समजा आणि गुणाकार करा. आता 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्या म्हणजे 682 सेंटीमीटर. हे काय आलं? 682 सेंटीमीटर केलं आपण. आता याला पण सेंटीमीटर, हे अगोदरच सेंटीमीटर मध्येच आहे 142 सेंटीमीटर. आता दोघांचंही एकक सारखं झालं. आता आपल्याला काय करायचंय, 682 सेंटीमीटर तारेमधून 142 सेंटीमीटर तार वजा करायचे म्हणजे वजाबाकी करायचे. इथं करतो पहा, 682 वजा 142. आता तुम्ही म्हणाल 68,200 आलं होतं. नाही, तर दशांश चिन्ह इथं आहे म्हणजेच 682 सेंटीमीटर तार. वजाबाकी करा. 2 मधून 2 गेले 0, 8 मधून 4 गेले 4, 6 मधून 1 गेले 5, 540 काय आलं? सेंटीमीटर आलं. काय आलं? सेंटीमीटर. किती तार शिल्लक राहिली? 540 सेंटीमीटर. कुठे आहे पर्यायामध्ये? 540 कुठे आहे का? नाही, 0.540 सेंटीमीटर आहे. आता याला हे सेंटीमीटर मध्ये आहे, याला मीटर मध्ये करूया. काय करावं लागेल आपल्याला? मीटर मध्ये करण्यासाठी 540 ला 100 ने भागा. 100 नेच का भागतो आपण? कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 540 ला काय करा? 100 ने भागायचं म्हणजेच काय? 2 अंकानंतर दशांश चिन्ह येतं. किती? 2 शून्य आहेत म्हणजे 2 अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे 5.40 मीटर. कुठे आहे पहा? 5.040 5.40 मीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे. समजलं तुम्हाला सगळ्यांना? ओके. अत्यंत महत्वाचा आणि सोपा प्रश्न, गुणोत्तरावर आधारित प्रश्न आहे. फार गोंधळून किंवा घाबरून जाण्याची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने सोप्या ट्रिकने मी सांगणार आहे. वेदांत व आयुष यांच्या वयाचे गुणोत्तर 6:4 म्हणजे 6:4 आहे. आणखीन एक, आयुष व श्लोक यांच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे म्हणजे 3:4 आहे. तर वेदांत व श्लोक यांच्या वयाचे गुणोत्तर किती? कोण कोण आहे हो या उदाहरणामध्ये? वेदांत आहे. कोण कोण आहे? वेदांत आहे. त्यानंतर अजून कोण आहे? आयुष आहे. पहा अगदी सोपी पद्धत सांगणार आहे मी. आणि आणखीन दुसरा कोण आहे? श्लोक आहे. कोण कोण आहेत? वेदांत, आयुष आणि श्लोक हे तिघे जण आहेत. सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे? वेदांत आणि आयुष यांच्या वयाचे गुणोत्तर 6:4 आहे. इथे लिहा 6, इथे आयुष लिहा 4. त्यानंतर आयुष व श्लोक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. आता वेदांच्या खाली काही येईल का? काही नाही, कारण आयुष आणि श्लोकचं वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:4 म्हणजे 3 इथे आणि 4 इथे. आता अशी रेष मारून घ्या. आता मला सांगा, वेदांत आणि आयुषचं गुणोत्तर, वयाचं गुणोत्तर, आयुष आणि श्लोकचं गुणोत्तर इथं काहीच नाही म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? हे 4 इथे लिहायचं. बघा सोपी पद्धत. काय केलं लक्षात ठेवा. काय केलं आपण? हे 4 इथे ठेवलं आणि आता वेदांतच्या खाली काहीच नाही म्हणून हे 3 इथंच ठेवा. एकदम सोपी पद्धत. आता काय करा? या दोघांचा गुणाकार करा. 6 18, 4 12, 4 चौक. सोपी पद्धत. पहा जेव्हा असं दोन मुलांचं गुणोत्तर दिलं जातं, वयाचं गुणोत्तर दिलं जातं आणि पहिल्याचं आणि शेवटच्या मुलाचं म्हणजे वेदांचं आणि श्लोकचं जेव्हा वयाचं गुणोत्तर विचारलं जातं तेव्हा ही अशी पद्धत वापरून टाकायची. आता काय करा? वेदांचं आणि आपल्याला श्लोकचं वयाचं गुणोत्तर काढायचंय.
वेदांचं वयाचं किती आलेलं आहे 18. इथे लिहू, इथे लिहितो. ओके 18 जसे किंवा 18 श्लोकचं किती आहे 16. किती आहे त्याला शॉर्ट करा, थोडक्यात रूपांतर करा. 2 ने भागा दोघांनाही. 92 18 82 16 म्हणजे 9 8. तर उत्तर काय येईल आपलं वेदांत आणि श्लोकच्या वयाचं गुणोत्तर 9 जसे 8 किंवा 9 8. कुठे आहे बा पर्याय मध्ये? पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. सोपं समजलं विद्यार्थी मित्रांनो? व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करत चला. ओके पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 12 रुपयाला एक वही. एका वहीची किंमत दिली 12 रुपयाला एक वही आहे. ती विकली किती रुपयाला विकली म्हणजे तिची विक्री किंमत 12 रुपये. 12 रुपयाला एक वही विकली असता 20% नफा होतो. नफा म्हणजे फायदा होतो. किती टक्के? 20% नफा होतो. तर अशा 5 डझन वह्यांची खरेदी किंमत म्हणजे घेतलेली किंमत, खरेदी किंमत विचारलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, एका वहीची आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल अगोदर. काय म्हणा? एका वहीची खरेदी किंमत काय करावं लागेल? एका वहीची खरेदी किंमत अगोदर काढा. अगदी सोपा प्रश्न, सोप्या पद्धतीने सांगतो. एका वहीची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. काय काढायची आहे? आता पहा लक्षात ठेवा, नफा केव्हा होतो? एखादी वस्तू खरेदी केली, ती विकली तर नफा होतो. आता या उदाहरणामध्ये पहा, विक्री किंमत, इथे विकी म्हणजे विक्री किंमत आणि इकडं ख की. लक्षात ठेवा, ख की म्हणजे काय हो? थोडक्यात लिहितो मी खरेदी किंमत. आता मला सांगा 100 रुपये खरेदी किंमत जर असेल तर या उदाहरणामध्ये 20% नफा. 20% नफा म्हणजे या वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमत किती झाली? 120 रुपये. 20 रुपये नफा झाला, 20% नफा झाला. म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत असेल तर त्याची विक्री किंमत किती असेल? 120 रुपये. तर आता आपल्याला इथे दिलेलं आहे 12 रुपये विक्री किंमत. आता 2 विक्री किंमत आहे. विक्री किंमत किती आहे? 12 रुपये आहे. तर 12 रुपये विक्री किंमत जर असेल तर खरेदी किंमत किती? अगदी सोपा प्रश्न. अशा पद्धतीने मांडणी केली की एक समीकरण तयार होतं आणि समीकरण सोडवायचं. पहा 100 रुपये खरेदी किंमत असेल तर 20% नफा होतो म्हणजे त्याची विक्री किंमत किती? 120 रुपये. आता आपल्याला उदाहरणात काय दिलेले आहे? 12 रुपये विक्री किंमत आहे. विकली म्हणजे विक्री किंमत. मग खरेदी किंमत काढायची आहे. काय करायचं? तिरकस गुणाकार. काय करायचा? 100 गुणिले 12 भागिले, हे पहा हे 100 गुणिले 12 भागिले 120. सोपं आहे. आता काय करा? भागाकार करा. आता हे 0 कटलं, हे 0 कटलं. 12 1 12 12 1 12 किती उरलं? फक्त 10 उरलं. काय उरलं? म्हणजे आपण काय काढलं? एका वहीची खरेदी किंमत 10 रुपये आली. किती रुपये आली? एका वहीची किंमत. आपल्याला एका वहीची किंमत विचारली का? 5 डझन वह्यांची खरेदी किंमत विचारलेली आहे. किती डझन? 5 डझन. आता 5 डझन मध्ये किती वह्या असतात? एका डझन मध्ये वह्या किती असतात? 12. म्हणजे 12 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60. म्हणजे 60 वह्यांची किंमत 60 गुणिले 10. 60 गुणिले 10 म्हणजे किती हो? 10 0 0 10 60. म्हणजेच काय? तर 5 डझन वह्या. या 60 वह्या म्हणजे काय? 5 डझन. 5 डझन वह्यांची किंमत 600 रुपये. कुठे आहे? पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी. अगदी सोप्या भाषेमध्ये हे आपण सांगितलेलं आहे. हा प्रश्न एका संख्येचे 20% म्हणजेच 1.4 1.04 आहे. तर ती संख्या कोणती? अगदी सोपा प्रश्न. या पद्धतीचे अनेक प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. हा प्रश्न कसा सोडवायचा अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगतोय. पर्याय पहा. ए 6 बी 20 सी 40 आणि डी 7. आता एका संख्येचे विचारलेले आहे. एका संख्येचे 20% म्हणजे कोणती संख्या हो? माहित नाही. म्हणून समजा ती संख्या x मानू. काय मानू आपण? समजा ती संख्या x माना, y माना, कोणते मानलं तर चालते. समजा ती संख्या काय? बरोबर x.
आता त्या संख्येचे 20%, संख्येचे 20% कसं लिहितात तो? त्या संख्येचे म्हणजे x चे म्हणजे गुणिले 20%. 20% कसं लिहितात? 20/100. बरोबर किती आहे? एका संख्येचे 20% 1.4 आहे, म्हणजेच बरोबर 1.4. आता हे समीकरण सोडवा. आता पहा, x आणि 20 अंशामध्ये आहे, इथे छेद एकच आहे. 20 आणि 1 चा गुणाकार 20x असं लिहूया आपण. बरोबर. आता हे 100 आपण काय करूयात, इथं भागाकारात असेल तर इकडे बरोबर चिन्हाच्या पुढे गुणाकारात जातं. 1.4 गुणिले हे 100 इथे येतं. सोपं आहे की अवघड आहे? अगदी सोपं आहे. आता पहा, x बरोबर हे 20 गुणिले 20. आता काय करूयात आपण, भागाकारात घेऊया. 1.4 गुणिले 100 हे भागिले 20. कसं आलं भागिले 20 हे लक्षात आलं तुमच्या? 20x, 20 आणि x मध्ये काहीच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं असतं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. 20 भागिले इकडे आलं. आता काय करा, 20 आणि 20 ने 100 ला भागा. 20 5 100, 5 चा भाग बसला. काय काय उरलं? x बरोबर 1.4 गुणिले 5. आता गुणाकार करा, गुणाकार करा. आता दशांश चिन्ह नाही असं समजा आणि गुणाकार करा. 14 आणि 5 चा गुणाकार 14 पंचे 70. किती? x बरोबर 70 आलं. परंतु इथे दशांश चिन्ह आहे म्हणून एका अंकानंतर दशांश चिन्ह दिलं तर काय राहिलं? 7.0. आता इथे कुठे आहे पहा 7.0? पर्यायामध्ये नाही. दशांश चिन्हाच्या नंतर जर 0 असेल तर त्याला काही महत्व नसतं. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक डी, म्हणजे ती संख्या x. समजलं? अगदी सोप्या पद्धतीने आपण सांगितलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, मसावी लसावीवर अत्यंत सोपा प्रश्न. दिसायला अवघड वाटतो परंतु खूप सोपा प्रश्न. अशा पद्धतीचा प्रश्न आला तर काय करायचं? डोळे झाकून प्रश्न सोडवायचा. डोळे झाकून प्रश्न सोडवता येईल का? नाही. परंतु म्हणजेच काय, अगदी सोपा प्रश्न. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. पहा, दोन संख्यांचा मसावी लसावी दिलेला आहे. म्हणजे दोन संख्या म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्या यांचा मसावी अनुक्रमे म्हणजे मसावी 6 आहे आणि लसावी किती आहे? 72 आहे. तर एक संख्या दिलेली आहे, त्या दोन संख्यापैकी एक संख्या दिलेली आहे. किती आहे? 18 आहे. तर दुसरी संख्या कोणती असं विचारलेलं आहे आपल्याला. पर्याय आहेत ए 18, बी 24, सी 30 आणि डी 12. अशा पद्धतीचा प्रश्न सोडवताना काय करायचं? दोन संख्यांचा मसावी आहे, मसावी आणि लसावी त्यापैकी एक संख्या दिलेली आहे, तेव्हा पहिली संख्या काय लिहायचंय? खूप सोपा प्रश्न. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. निळ्या शाईचा अक्षर दिसत आहे का? बरोबर, बरोबरचं चिन्ह. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी. मसावी म्हणजे काय हो? महत्तम सामायिक विभाजक. गुणिले लसावी. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. हे सूत्र वापरायचं. अगदी सोपी पद्धत, ट्रिकने सोडव. हे उदाहरण आपण सोडवत आहोत. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. आता पहिली संख्या दिलेली आहे म्हणजे एक संख्या दिलेली आहे. किती आहे? 18 आहे. इथे लिहितो मी 18. गुणिले दुसरी संख्या दिलेली आहे का आपल्याला? दुसरी संख्या काढायची आहे म्हणून आपण इथं दुसरी संख्या दिलेली नाही म्हणून तसंच ठेवूया. दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. मसावी किती आहे? 6 गुणिले लसावी किती आहे? 72. आता हे समीकरण हे कसं सोडवायचं पहा. आता काय करा, दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या बरोबर अगोदर हे 6 गुणिले 72 तसंच ठेवा. छेद हे 18 गुणाकारामध्ये आहे, इकडे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे येताना ते भागाकारामध्ये होतं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. आता काय करायला? संक्षिप्त रूप द्या. 18 ने 72 ला भाग जातो. 18 चोक 72. काय काय उरलं? 6 गुणिले 4 उरलं. काय उरलं? म्हणजेच काय तर दुसरी संख्या बरोबर
दिसायला का हे दुसरी संख्या बरोबर 6 गुणिले 4 म्हणजे 6 चोक 24. आपल्याला काय विचारलेलं आहे तर दुसरी संख्या कोणती. उत्तर काय येईल 24. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे. अगदी सोपा प्रश्न सोप्या भाषेमध्ये ट्रिकने सोडवा. या पद्धतीचे तुम्ही होऊ शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता एक दुसरा प्रश्न. हा प्रश्न पहा. एका फळाच्या दुकानात 4 दिवसात किती किलो आंबे विकले तो एक चित्रालेख दाखवत आहे. आता नवीन परीक्षा पद्धतीमध्ये 2024च्या प्रश्न पद्धतीपासून चित्रालेखावर आधारित प्रश्न विचारले जात आहे. हे चिन्ह आहे म्हणजेच @ बरोबर 50 किलो 50 किलोग्रॅम आंबे. आता पहा इथे सांगितलेलं आपल्याला प्रश्नामध्ये दिवस 1 1 2 3 4 5 चिन्ह आहेत. दिवस क्रमांक 2 या दिवशी 1 2 3. त्यानंतर दिवस क्रमांक 3 1 2 3 4 5 6 आणि दिवस क्रमांक 4 1 2 3 4 5. हे चित्र आहे. चित्रालेख दाखवलेला आहे आणि प्रश्न काय विचारलेला आहे पहा. तर 4 दिवसात आंब्यांची एकूण विक्री किती किलोग्रॅम झाली. किती छान प्रश्न, सोपा प्रश्न. दोन पद्धतीने मी सांगतो. पहिली पद्धत काय आहे हो. आता एक हे चिन्ह म्हणजे 50 किलोग्रॅम आहे. तर पहिल्या दिवशी किती किलोग्रॅम झाले 1 2 3 4 5. पहिल्या दिवशी दिवस क्रमांक 1 पहा दोन्ही पद्धतीने सांगणार आहे. दुसरी एकदम शॉर्ट सोपी पद्धत सांगणार आहे. पहिल्या दिवशी पहा म्हणजे 50 50 50 म्हणजे 200 आणि 250. किती पहिल्या दिवशी किती किलो आंबे विकले त्याने 250. पहिला दिवस क्रमांक 1. त्यानंतर दिवस क्रमांक 2 दुसऱ्या दिवशी 50 100 आणि 150. दुसऱ्या दिवशी 150. तिसऱ्या दिवशी 50 100 150 200 250 300. तिसऱ्या दिवशी किती किलो आंबे विकले त्याने 300 किलो आंबे. आणि चौथ्या दिवशी 50 100 150 आणि 200. चौथ्या दिवशी किती किलो आंबे विकले 200 किलो. एकूण बेरीज करा. बेरीज 5 5 आणि 5 10 0 चला 1 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 2 9. म्हणजे काय हो 900 किलोग्रॅम आंबे विकले. किती किलोग्रॅम आंबे विकले 900 किलोग्रॅम. पहा उत्तर पर्यायामध्ये आहे 900 किलोग्रॅम. आता दुसरी एक शॉर्ट सोपी पद्धत सांगतो. एक @ म्हणजे 50 किलो. असे @ किती आहेत हो चिन्ह किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 आहेत. किती आहेत 18. आणि एकाची किंमत किती इथे लिहितो. ओके 18 गुणिले एका @ ची किंमत 50 किलो. यांचा गुणाकार करा. सोपी पद्धत 18 पंचे 90 आणि इथं 0 शेवटी आलं 900 किलोग्रॅम. म्हणजेच काय याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न काय आहे. लहानात लहान 5 अंकी संख्या मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येने कमी करून लिहिल्यास किती येईल. पर्याय आहेत 1 9001 बी 90001 सी 9,00,001 आणि डी 901. अगदी सोपा प्रश्न. लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे हो. लहानात लहान 5 अंकी संख्या कशी लिहायची पहा मी इथे लिहून दाखवतो. लहानात लहान 5 अंकी संख्या. लहानात लहान किती अंकी विचारलेला आहे आपल्याला 5 अंकी. लहानात लहान 5 अंकी इथली तुम्ही असं 5 अंकी संख्या. लहानात लहान 5 अंकी संख्या लिहिताना काय करायचंय सुरुवातीला 1 लिहा. काय करा 1 सोडून दुसरे 4 अंक लिहा म्हणजे 4 0 1 2 3 4. 5 अंक झाले का पहा 1 2 3 4 5. लहानात लहान 5 अंकी संख्या लिहिताना काय करायचं सुरुवातीला 1 लिहायचं आणि बाकीचे 4 0 द्यायचे. सोपं आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे पहा. लहानात लहान 5 अंकी संख्या मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येने कमी करायची. आता मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या म्हणजे कोणती हो. अगदी सोपं आहे. मोठ्यात मोठी इथली तुम्ही मोठ्यात मोठी किती अंकी संख्या 3 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या अगदी सोपं सांगा. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती 999. जेव्हा मोठ्यात मोठी संख्या लिहायची असते तेव्हा 999 लिहायचं. किती अंकी 3 अंकी म्हणून 3 वेळेस 9.
यांच्यातून कमी केल्यास, 3 अंकी संख्येने कमी केल्यास, कमी करणे म्हणजेच काय हो, वजा करणे. कमी करणे म्हणजे वजा, वजा करून लिहिल्यास किती येईल, म्हणजेच काय करायचं आपल्याला इथे वजाबाकी करायची. काय करायची, लहानात लहान 5 अंकी संख्या किती, 10,000, इथे लिहितो मी 10,000, वजा मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999, यांची वजाबाकी करा. 0 मधून 9 जात नाही म्हणून इकडचा हातचा इकडे घेतला, इथं झाले 10, इथं राहिले 9, इथे याने इकडे 1 दिला, इथं झाले 9, इथे झाले 10, इथे याने दिल्या 9, आणि याने 10 ने 1 इकडे दिला, म्हणजे इथे झाले 10. 10 मधून 9 गेले 1, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, 9च्या खाली काय आहे का, नाही. 1 इथं 1 0 1 होतं, 1 इथं 0 राहिलं, म्हणजे इथं 0. किती आलं उत्तर, 9001. कुठे आहे पर्यायामध्ये पहा, 9001. पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे. सोपं आहे, व्हेरी गुड.